नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल पॉईंट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील कडक आणि धडकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। यावेळी कारण ठरलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्यांच्या बदलीचं वृत्त। राजस्थानमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की तुकाराम मुंढे यांची खरंच महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये बदली झाली आहे का? मात्र या चर्चेवर स्वतः तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम मुंढे यांनी या व्हायरल मेसेजबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की व्हायरल होतोय राजस्थानला आपली बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल। राजस्थान माझा काय संबंध राजस्थान? सोशल मीडियावर मेसेज माहित नाही, मी बघितलं नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचं काही कारण पण नाहीये। मी महाराष्ट्र काढायचा, माझी महाराष्ट्राची बदली होऊ शकते। स्पष्टपणे सांगितले की माझा राजस्थानशी काय संबंध, माझी बदली राजस्थानमध्ये कशी होईल? मी महाराष्ट्राचा अधिकारी आहे, त्यामुळे माझी बदली महाराष्ट्रातच होऊ शकते। या एका वक्तव्यानंतर राजस्थानमध्ये बदली झाल्याच्या चर्चेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तुकाराम मुंढे सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी सांभाळत आहे। त्यांनी या पदाचा कार्यभार 25 मे रोजी स्वीकारल्याची माहिती आहे। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे। निकृष्ट आणि आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थ, संशयास्पद उत्पादने तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे। विविध ठिकाणी तपासणी, नमुने घेणे आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागात भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही यापूर्वी चर्चा रंगली होती। अशा परिस्थितीत तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे मेसेज अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना आणखीन उधाण आलं आहे। तुकाराम मुंढे हे आपल्या कडक आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे आणि त्यांच्या बदलाशी संबंधित प्रत्येक चर्चेकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष असते। पण आता स्वतः तुकाराम मुंढे यांनी राजस्थानमध्ये बदली झाल्याची चर्चा फेटाळून लावल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेजवर लगेच विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आता तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागात पुढे कोणत्या मोठ्या कारवाई करणार? भ्रष्टाचार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्यांची कारवाई कितपत तीव्र होणार? तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत तुमचं मत काय? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजची सत्यता आधीच तपासली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील राजकीय व ताज्या घडामोडीसाठी आपल्या पॉलिटिकल पॉईंट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।